बातमी साताऱ्यामधून साताऱ्यातील कोयना धरणामध्ये 83 टीएमसी पाणीसाठा झालेला आणि आज पायथा विद्युतगृहामधून 10,050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तारळी धरणाचे वक्र दरवाजे आता उघडण्यात आले आणि या विसर्गामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। महाबळेश्वर आणि कोयना परिसरात यंदा 3200 ते 3500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर आपण बघितलं काल नागपूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आणि यामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। कुंता मेहता या आजींच्या घरात देखील पाणी शिरलेलं होतं। बचाव पथकाकडून सुखरूप त्यांना बाहेर काढण्यात आलं। एनडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आजींना घराच्या बाहेर काढण्यात आलं। स्वरूपनगर परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। तो वर्धा तालुक्यातील झाडगाव ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांविरोधात जनतेनेच कौल देत अविश्वास ठराव मंजूर केलेला आहे। विशेष ग्रामसभेमध्ये गुप्त मतदानाद्वारे झालेल्या प्रक्रियेमध्ये अविश्वासाच्या बाजूने 241 तर विरोधामध्ये 165 मतं पडलेली आहेत। त्यामुळे सरपंच भोजराज भागडे यांना पद सोडावं लागणार आहे। राईट टू रिकॉलच्या प्रक्रियेचं हे राज्यातील लक्षवेधी उदाहरण ठरत आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार झाडगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। त्या विशेष ग्रामसभेच्या आयोजनाच्या अनुषंगाने दिनांक 22 जुलै रोजी आपण त्याची अधिसूचना तसेच नोटिसीद्वारे गाव पातळीवर दौंडीद्वारे असेल, त्यानंतर समाज माध्यमाद्वारे त्याची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालेला आहे। हिमाचल प्रदेशातील चंबा या ठिकाणी मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुराच्या प्रवाहात अनेक वाहनं ही वाहून गेली आहेत। त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेल्या ढिगाऱ्याखाली ट्रक सुद्धा काढले गेलेले आहेत आणि रस्ते हे पूर्णपणे बंद झालेत। अतिशय भीषण अशी दृश्य आपण बघतोय। भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानंतर त्याचे परिणाम आपण बघतोय। अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे। बरेच ठिकाणी हे सगळे भाग जे ते पाण्याखाली गेलेले होते, रस्ते जलमय झालेले होते। बैंगलोर में जो पिटाई हुई थी लड़कियों की पब में, उस आदमी को बीजेपी में किसने ज्वाइन कराया? प्रहलाद जोशी जी ने। उसके बाद 5 घंटे बाद या जो भी है उनको निकाला, लेकिन ज्वाइन कराने की फ़ोटो भी है उनकी। तो उनका एक इंसिडेंट नहीं है ना, उनकी एटीट्यूड है महिलाओं के प्रति, उनकी एटीट्यूड है। कार्रवाई से हटा दिया गया क्या? कौन सी कार्रवाई? मैंने तो सच ही बोला है। मैम, लेकिन जो एक्सपंज किया गया, क्या उस इशू पे आप स्पीकर से मिलेंगे? क्योंकि आपने ऑथेंटिकेट किया, मीडिया रिपोर्ट्स आपने दिए, फिर भी एक्सपंज कर दिया गया। क्या इस इशू को आप रेज करेंगे स्पीकर? हाँ, रेज करूंगी। प्रियंका गांधी माध्यमांशी बोलत होत्या, आपण बघितलं। तर राज्यासह देशभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई नगरी शिर्डीमध्ये भक्तीचा महासागर उसळलेला आहे। देश विदेशातून आलेल्या लाखो साई भक्तांनी साई समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। शिर्डी माझं पंढरपूर असं म्हणत अनेक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात। साईबाबांच्या काकड आरतीनंतर पादुका मिरवणुकीने मुख्य दिवसाच्या स्वामींना आता सुरुवात झाली आहे। तर मिनी पंढरपूर म्हणजेच बुलढाण्यातील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी सुद्धा भाविकांनी आता गजबजली आहे। स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तर आज मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। तर इकडे कोल्हापूरमधील श्री क्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी सुद्धा पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, श्री गुरुचरित्र पारायण, भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळेला करण्यात आलंय। तर शिर्डी, अक्कलकोट, शेगाव आणि कोल्हापूरची नरसोबाची वाडी अशी 4 प्रमुख दृश्य आपण आज राज्यभरातून बघतोय। तर गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी साई नगरी शिर्डीत भक्तीचा महासागर उसळलेला आहे। देश विदेशातून आलेल्या लाखो साई भक्तांनी साई समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। शिर्डी माझं पंढरपूर असं म्हणत अनेक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। साईबाबांच्या काकड आरतीनंतर पादुका मिरवणुकीने मुख्य दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली।
प्रत्येक भाविकाला साई दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर आज रात्रभर खुलं ठेवलं जाणार आहे. संस्थांकडून दर्शन, निवास आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुला खरं तर सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं आणि गुरूंचं पूजन करण्याचा आजचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. साईबाबांना गुरु मानणारे हजारो लाखो साईभक्त आज शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. मी आता मंदिर परिसरातील गुरुस्थान या ठिकाणी आहे. हे जे ठिकाण आहे या साईबाबा ज्यावेळी शिर्डीमध्ये आले त्यावेळी ते सांगायचे की हे माझ्या गुरूंचं ठिकाण आहे. त्यामुळं अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणाला देखील आहे. साईबाबा रोज या ठिकाणी दर्शन घ्यायचे आणि याच मंदिराच्या पाठीमागे साईबाबांचं समाधी मंदिर आहे. ज्या ठिकाणी साईबाबांची समाधी आहे. जवळपास 60 वर्ष साईबाबांचं वास्तव्य शिर्डीमध्ये राहिलेलं आहे आणि साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी यायचे, साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. आजही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. खरं तर 3 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. मोठी गर्दी शिर्डीमध्ये असते आणि कालपासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. साई मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे. हे गुरुस्थान मंदिर असेल, द्वारका माई असेल, चावडी असेल, सगळ्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट केलेली बघायला मिळते. देश विदेशातून साई भक्त जे आहेत ते आज साईबाबांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत आणि सकाळपासूनच भाविकांच्या रांगा शिर्डीमध्ये लागल्याचं चित्र बघायला मिळतंय. साईबाबा संस्थांच्या वतीने भाविकांची जी दर्शन आहे, निवास आहे याची काळजी घेतली जाते. सुरक्षेची विशेष काळजी शिर्डीमध्ये घेतली जाते आणि शिर्डीमध्ये एकंदरीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा आनंद, उत्साह बघायला मिळतो. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. आता एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे. त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दलची अपडेट आहे. पुणे विद्यापीठात बोगस डिग्रीचं रॅकेट सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे विद्यापीठातील हे रॅकेट उघडकीस आलंय. 3 लाख रुपये घेऊन डिग्री दिली जात असल्याचा आरोप एका रिक्षाचालकाकडून करण्यात आलाय. रिक्षाचालकाच्या मुलीची डिग्री आणायला तो गेलेला होता आणि त्यावेळेला धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विद्यापीठातील वित्त आणि लेखा आयोगामध्ये काही अधिकाऱ्यांकडून पैसे मागितले गेल्याचा आरोप महेश कदम यांनी केलेला आहे. मी माझ्या मुलीची डिग्री घ्यायला गेलेलो होतो. डिग्रीवरती युनिव्हर्सिटीचं नाव चुकल्यावरती ही गोष्ट माझ्या लक्षात आलं असल्याचं रिक्षाचालकाचं म्हणणं आहे. तर आता या सगळ्या विद्यापीठ प्रशासनाकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेत चौकशीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे. चहा घेतल्यानंतर त्यांनी मला ते नीट समजून सांगितलं की तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करताय त्याला कामच करू द्या. तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे 3 पण तुम्हाला देतो. मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल. तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील. 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल. मी म्हणलं मी रिक्षा चालवतो, माझ्याकडे काय एवढे पैसे नाही आहेत. मग हा नाही करता आम्ही 1.5 लाखापर्यंत डन केलं. 1.5 लाखात त्यांना तिथंच लगेच मी त्यांना 50,000 रुपये लगेच दिले. मग मला म्हणलं बा तुम्ही जे मला काय पाठवलं नाही काय नाही, मग तुम्ही लगेच पाठवतो म्हणले. म्हणून त्यांनी मला लगेच तिथं पुणे विद्यापीठ डिग्रीचं सर्टिफिकेट पाठवलं. पण पाठवलं असं मी त्याच्यावर वाचलं की ते पुणे विद्यापीठाचं नाव दाखवते. मग म्हणलं सर हे नावाचं विद्यापीठ तर बंद होऊन 2014 साली त्याचं नाव बदल झालेलं आहे, सावित्रीबाई झालेली, तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी कसं काय दाखवता. नाही बोले थांबा. मग त्यांनी मला लगेच दुसरं तिथून पाठवलं थोड्या वेळाने, सावित्रीबाई फुले विद्यापीठ. पण हे जराशी काहीतरी जरा धोकादायक दिसेल. त्यापेक्षा आपलं काम न केलेलं परवडते वा आपलं मागं सरकू म्हणून आपल्या पैशाची मागणी करत होतो. पण ते काय पैसे द्यायला तयारच नाहीयेत. विद्यार्थ्यांचं भविष्य विकणाऱ्या या सगळ्या विद्यापीठातील कर्मचारी जे कोणी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, रमेश मुगेकर सह, रमेश मुगेकर एकटा नाहीये तर या रमेश मुगेकर सोबत जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, त्यातले काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, तर सगळ्यांवर कठोरती कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही RPI स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल. तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅक वरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत. नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू. पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल.
पुढची बातमी आपण बघूया. बोगस बियाण्यांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण बघतो, कारण या संदर्भातल्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत आणि या संदर्भातलीच मोठी अपडेट. बोगस बियाण्यांच्या राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या, शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात आणि बियाणं पेरल्यानंतर उगवण झाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. जवळपास आपण बघतोय या तक्रारींची गंभीर दखल आता सरकारनं घेतली आणि राज्यभरामध्ये 17,337 तक्रारी सोयाबीन उगवणीबाबत आलेल्या होत्या. यामध्ये बोगस बियाणं प्रकरणी 85 FIR दाखल करण्यात आलेल्या आहेत. तक्रारी पण काही उगवण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये होत्या. त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा कंपन्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक साधारणतः 85 कंपन्यांवरती आपण FIR दाखल केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं बियाणं ताबडतोब तिथं बदलून द्या आणि त्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत करण्याचा निर्णय हा शासनाने निश्चित प्रकारे घेतलेला आहे. एकूण तक्रारीचं जर पाहिल्या साधारणतः तक्रारीमध्ये एकूण साधारणतः 24,000 हेक्टर एवढ्यावरती सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये आमचे सगळेच कृषी अधिकारी खालचा आमचा सगळा कृषी स्टाफ हा फील्डवर आम्ही सर्वांनी कालच सरकोड काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना जिथे जिथं मदत करता येईल, जिथे शेतकऱ्याला सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे घेतलेला आहे.